नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारी 3च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षकांची आजार आणि दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भातील बोगसगिरी उघड झाली आहे. या प्रकरणी 13 प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच 53 शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात चौकशी सुरू आहे. हिंगोलीच्या कळमनुरीतील तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या लिपिकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. बीपीएल आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकेवर धान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोपीनं तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार आहे. पडताळणीनंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजारात मिळत असलेल्या हमीभावामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी केली आहे. हरभरा, गहू, तूर पिकांपेक्षा खर्च कमी आणि मोठ्या उत्पन्नाची हमी असल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मोहरी पीक घेणं पसंत केलंय. नाशिकच्या येवल्यात शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीनं मका पिकासाठी वापरण्यात येणारं तणनाशक फवारलंय. या फवारणीमुळे कांद्याची पानं जळाल्यासारखी झाली आहे. रोपं कोमजली आहेत आणि उभं पीक वाळू लागलेलं दिसतंय. या घटनेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यात भांडणं सोडवताना तरुणाची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 22 एप्रिल 2024 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपी राहुल वाघमारेला 8 वर्षांची सक्त मजुरी आणि 5,000चा दंड ठोठावण्यात आलाय. भांडण सोडवताना अजय वाघमारे यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं न्यायालयामध्ये सिद्ध झालंय. बीड जिल्ह्यात बनावट ट्रस्ट स्थापन करून 4.5 कोटी रुपये जमा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलंय. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या येवल्यातील काही भागात आठवडी बाजार भरत असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या आठवडी बाजारांना स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान याबाबत येवला मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देखील देण्यात आलंय. गोंदियाच्या तिरोडामध्ये बिबट्यानं एका 4 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला करत घरातून उचलून नेलंय. आई वडिलांसोबत चिमुकला बसला होता. बिबट्यानं आई वडिलांच्या डोळ्यासमोर उचलून नेलं. त्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गावकरी बिबट्याच्या मागे धावले असता बिबट्यानं चिमुकल्याला रस्त्यावर सोडलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. भंडाराच्या तुमसर तालुक्यातील हरदोली गावात वाघानं 2 बैलांची शिकार केली आहे. शेतीचा आधार असलेले दोन्ही बैल गमावल्यामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच वनविभागाच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ठाण्याच्या घोडबंदर गायमुख घाटात विरुद्ध दिशेनं गाडी जात असताना भीषण अपघात झालाय. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेत 4 ते 5 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बुलढाण्यात शिंदखेड राजा इथं मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण परिसर उत्सवमय झालाय. 12 जानेवारीला जिजाऊ मातेचा जन्मोत्सव मोठ्या धूमधामीने साजरा करण्यात येणार आहे. पुणे आणि मुंबई शहरं महिलांसाठी, राहण्यासाठी तसंच करिअरसाठी उत्तम ठरलेत. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.